नमस्कार. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून मावळ भाग धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीला अक्षरशः सध्याला महापूर आला आहे. त्यामुळे आळंदीतील सर्वच फूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी उद्या म्हणजेच 8 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांची जोरदार पावसामुळे तारांबळ उडाली आहे. आळंदी इंद्रायणी नदी परिसरात पोलीस नगरपालिकेचे कर्मचारी असून नदी पात्राजवळ कोणीही येऊ नये अशा देखील सूचना दिल्या जात आहेत. दुतर्फा नदी घाट पाण्याखाली गेला असून शनी मंदिर वरील भागात पाणी आले आहे. सिद्धबेट परिसर असेल ते देखील पाण्याखाली जाऊन माऊली बाग परिसरात पाणी आले असून गोशाळेतील गाई वासरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आळंदीतील 4ही पूल बंद करण्यात आले असून 3 पुलावरून पाणी गेले असून 4थ्या पुलावरही पाणी चढण्याला देखील सुरुवात झाली आहे. इंद्रायणी घाटावरील भाविकांसाठी असलेली चेंजिंग मंडप ते देखील व्यवस्था त्याची वाहून गेली आहे. नदीकाठजवळील दुकानदार आपले साहित्य काढून घेत आहेत. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील सर्वच पूल तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कोणीही इंद्रायणी नदीपात्राकडे अथवा नदीकाठी जाण्याचा प्रयत्न करू नये अशा वारंवार सूचना देखील दिल्या जात आहेत. त्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा उद्या म्हणजेच बुधवार 8 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 4 वाजता आळंदी येथील संजीवनी समाधी मंदिरातून पार पडेल. इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आणि सुरक्षितेच्या कारणास्तव यंदाच्या प्रस्थान सोहळ्याबद्दल महत्त्वाचे काही बदल करण्यात आले आहेत. उद्या महत्त्वाचे म्हणजे वारकऱ्यांना फक्त 1660 वारकरी या दिंडीमध्ये सुरुवातीला उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाकडून सातत्यानं आवाहन करण्यात येते. आळंदीतील पूर परिस्थिती गंभीर असल्याने भाविकांना थेट आळंदीला न येता पालखीच्या पुढील मुक्कामावर पुणे शहरात वारीत सहभागी व्हावे असे आवाहन सातत्यानं या ठिकाणी करण्यात येते. पहिला मुक्काम 8 जुलैला प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम हा आळंदीतील गांधीवाडा येथे असेल आणि 9 जुलै रोजी पालखी पुणे शहराकडे मार्गस्थ होईल.